नमस्कार मंडळी मराठा समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या मागणीसाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र बाहेर काढलं। त्यासाठी त्यांनी काल दिवसभर उपोषण देखील केलं आणि त्यानंतर मराठा समाजाचं शिष्टमंडळ राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आले। दिवसभर ते त्यांच्या सोबत होते, त्यांच्या सोबत विविध विषयांवरती त्यांनी चर्चा देखील केली आणि शेवटी त्यांना म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांना मनोज जरांगे पाटील यांचं मन वळवण्यामध्ये यश मिळालं आणि शेवटी रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं, पाणी प्यायले व उपोषण सोडलं। मात्र आता प्रश्न हा राहिला की मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण खरंच झाल्या का, किंवा मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न होता काही गोष्टींसाठी त्या गोष्टी किंवा त्या मागण्या खरंच पूर्ण झाले का, हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्याच्या मनात अजून कायम आहे। राधाकृष्ण विखे पाटील असे म्हणाले की मराठा समाजाची जी मागणी होती व मनोज जरांगे पाटील यांची पण जी मागणी होती त्यावरती सरकारने एक सकारात्मक तोडगा काढलेला आहे। मात्र एकीकडे आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारवरती चांगलीच टीका केली। ते असे म्हणाले की सरकार ओबीसी समाजाला व मराठा समाजाला फसवण्याचे काम करत आहेत, कारण हे डबल ढोलकी सरकार आहेत। कारण एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत व दुसरीकडे असे म्हणतात की आम्ही मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देऊ, पूर्णपणे आम्ही कुणबी सर्टिफिकेट वाटू। त्यामुळे अशा दोन टप्प्यात ते बोलून दोघाही समाजाला फसवण्याचे काम हे सरकार करत आहेत, अशी टीका देखील विजय वडेट्टीवार यांनी केली। कारण सरकार आता 58 लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या 58 लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट देणार आहेत, हा एक सकारात्मक तोडगा आहे व हीच मागणी मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाची आहे। मात्र विजय वडेट्टीवार असं देखील म्हणाले की दोन्ही समाजांनी, ओबीसी समाजाने व मराठा समाजाने या सरकारवरती विश्वास ठेवू नयेत, कारण ते दोघांनाही फसवण्याचे काम करतायत। त्यामुळे हा तिढा खरंच सुटला की काय, की अजूनही सुटलेला नाहीत, असा प्रश्न अजूनही तुमच्या, माझ्या, आमच्या, आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या मनात आहेत। जर सरकारने त्यावरती तोडगा काढला असेल तर ती खूप चांगली व मराठा समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे। मात्र नसेल काढला तर तो एक प्रकारे फसवण्याचे काम सरकार करत आहेत असं देखील म्हणावं लागेल। त्यामुळे आलेल्या काळामध्ये जर सर्टिफिकेट वाटायला सुरुवात केली कुणबी सर्टिफिकेट, तर ती एक समाजासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असेल। तुम्हाला काय वाटतं, नक्की आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।